नमस्कार, समृद्धीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण ओल्या काजूची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। इथे मी एक मोठी वाटी ओले काजू घेतलेले आहेत, 2 मोठे कांदे लांब चिरून घेतलेत, 1 मोठा चमचा वाळलेलं खोबरं, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 6 ते 7 पाकळ्या लसूण आणि लहान तुकडा आले आणि चवीप्रमाणे मीठ। कढईत 1 मोठा चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की कांदा घालून भाजून घ्यायचा। इथे मी थोडं मीठ घालत आहे, म्हणजे कांदा पटकन भाजतो। साधारण 3 ते 4 मिनिटं कांदा भाजला की लसूण आणि आलं घालणार आहोत। थोडंसं परतून खोबरं घालणार आहोत। चांगलं मिक्स करत 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। मसाला चांगला भाजलेला आहे। गॅस बंद करून मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। मसाला थंड झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यात काढूया। थोडी कोथिंबीर घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी कढईत 2 चमचे तेल घेत आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून तेल घालू शकता। थोडंसं तेल गरम झालं की लगेचच लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा आहे। इथे महत्त्वाची टीप, तेल जास्त गरम करायचं नाही, नाहीतर लाल तिखट आणि गरम मसाला करपू शकतो। थोडं परतून घ्यायचं आहे। इथे तुम्ही गरम मसाल्याच्या जागी मालवणी मसाला पण वापरू शकता। ओले काजू गर घालून मिक्स करून घ्यायचं आहे। एकाद मिनटं काजू चांगले भाजून घ्यायचे आहेत। इथे मी थोडंसं मीठ घालून काजू परतून घेणार आहे। मगाशी कांदा भाजताना थोडं मीठ घातलं होतं, त्याप्रमाणे आता मीठ घाला।
2 मिनटं मी काजू भाजून घेतलेले आहेत. आता मसाला घालत आहे. इथं मी मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घेऊन घालत आहे. मिक्स करून 2 मिनटं झाकून ठेवणार आहे. तुम्हाला भाजीला किती थिकनेस पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे. 5 ते 8 मिनिटात आपली भाजी तयार होईल. अधूनमधून थोडंसं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मसाला खाली लागेल. परत 2 मिनटं झाकून ठेवणार आहे. हे बघा, आपली भाजी तयार आहे. वरून कोथिंबीर घालून सर्व करते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.